जात होतं। कालच्या त्या घटनेनंतर आपण पाहिलं तर जेजेच्या या शवविच्छेदन गृहामध्ये रोहित आर्याची डेड बॉडी जी आहे किंवा त्याचा मृतदेह हा आणण्यात आलेला आहे। 3 तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्याच्यावरती या ठिकाणी शवविच्छेदन होईल। कागदोपत्री प्रक्रिया ही देखील पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतर जे शवविच्छेदन होईल त्यानंतर जो अहवाल येईल हा देखील खूप महत्त्वाचा राहील। घटनास्थळाचा पंचनामा हा देखील करण्यात आलेला आहे आणि पंचनामाची कॉपी ही देखील यावेळी जोडण्यात आलेली आहे। प्रामुख्याने पवई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता। काल 1.5 तास रोहित आर्याने आपल्या याच ऑडिशनसाठी बोललेल्या मुलांना त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं होतं आणि त्यानंतर सरकारकडे विविध मागण्यांसंदर्भातला एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता। यानंतरच पोलिसांकडनं जर आपण पाहिलं तर छुप्या पद्धतीने शौचालयातल्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करत रोहित आर्याचा हा संपूर्ण जो कट होता हा उधळून लावलेला प्रामुख्याने पाहायला मिळालेलं होतं। मात्र यामागचं कारण होतं ते म्हणजे शासनाच्या अधिकृत GR मध्ये जे स्वच्छता मॉनिटर या अंतर्गत योजनेअंतर्गत रोहित आर्याचं आलेलं नाव आणि या योजनेच्या मागील जी कहाणी आहे ती या संदर्भातली खूप महत्त्वाची आहे आणि यातूनच रोहित आर्याने हे संपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं। त्यामुळेच या योजनेचा आणि रोहित आर्याचा हा थेट संबंध असल्याचं देखील आता बोललं जात आहे आणि याची चौकशी ही देखील केली जाणार आहे। प्रामुख्याने हा संपूर्ण गुन्हा पवई पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला आणि पुढील तपासासाठी आता हा गुन्हा गुन्हे शाखेकडे देखील वर्ग करण्यात आलेला आहे। आता गुन्हे शाखेच्या तपासात या योजनेअंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांची देखील कसून चौकशी होईल आणि का हे पाऊल रोहित आर्याला उचलण्यात भाग पाडण्यात आलं या संदर्भातला देखील तपास केला जाणार आहे। प्रज्ञा, सूरज, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा, आणखी काही बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे। दरम्यान रोहित आर्याचे सरकारशी कसे आणि काय संबंध होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या जानेवारी 2024च्या GR मध्ये रोहितचं नाव होतं। प्रकल्पाचा पहिला टप्पा रोहित आर्याच्या समन्वयात पूर्ण झाला। प्रकल्पासाठी 20,63,00,000चं बजेट निश्चित होतं। 2024 मध्ये रोहित आर्याकडून शिक्षण विभागाला पत्र गेलं, पैसे थकवल्याची तक्रार त्यानं केली होती। वारंवार पत्र लिहूनही सरकारनं दखल घेतली नाही। जुलै 2024ला रोहित आर्यानं उपोषण देखील केलं होतं। 3 ऑगस्ट 2024ला रात्री तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या भेटीला तो गेला होता। रोहितच्या घरी भेट झाली। आश्वासनानंतर रोहितनं उपोषण संपवलं होतं। सरकारला लिहिलेल्या पत्रातून निधी थकवल्याबद्दल रोहितनं निराशा व्यक्त केली होती।